जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7, त्याचबरोबर 384 जनतेचं कल्याण पश्चिमचा आमदार. मी हे का दाखवतोय, मला काल आहे ना आणि एक परवा 2 फोन आले होते. त्यांनी इथे येऊन गेले, ते मी नव्हतो. त्यांनी सांगितले की नाईक बाबा इथे आहे ना हा पाईप काय ते 2-3 वर्ड वापरले ते, तर माझं ते समजलं नाही. फ्लोरिंग ब्लोरिंग काहीतरी बोलले ते. तर जे कोणी आहेत सिव्हिल इंजिनियर माझ्या लाईव्हमध्ये, माझ्या ते फेसबुक फॅनला, तर याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का ह्या सांगा. हे काम व्यवस्थित चाललंय का हे पण सांगा. कारण का पैसा हा तुमचा लागलेला आहे, पैसा माझा लागलेला आहे. त्याच्यामुळं ह्या कामामध्ये काय बरोबर आहे का चुकीचं आहे तर ते आत्ताच सांगा. काम झाल्यावर परत सांगितल्यानंतर मग ते तोडफोड होणार, आणि परत ते तोडफोड झाली का नुकसान हे आपलं जास्त आहे. भले ते कॉन्ट्रॅक्टदाराकडून भरून काढू आपण, कॉन्ट्रॅक्टदाराने चुकीचं काम केलंय म्हणून, पण हे चुकीचं असेल तर कळवा. मेसेज नका टाकू, वाटलं असं फोन करा मला. आणि चुकीचं नसेल तर ते पण कळवा, तर जेणेकरून ह्या कामाचं पुढचं काम रूटीन चालू राहील. है ना. हा रोड आहे, 18 मीटरचा रोड आहे हा. तर पहिलं गटरचं काम होणार आहे. कृपया सगळ्यांनी याची नोंद घ्यावा आणि सगळ्यांनी सांगा. धन्यवाद. आठवणीने सांगा, कारण का प्रत्येक कामाचं आपण हे केलं. आणि त्याचबरोबर मला RK नगर संदर्भामध्ये पण फोन आला होता. नाईक बाबा बोलले तिथल्या रोडची प्रत आहे ना, जरा करतात आहे ना काम, ते पण जरा चुकीचं झालेलं आहे, चुकीचं चाललंय. म्हटलं त्या ठिकाणी येऊन भेट देऊ, बघू काय नक्की कसं काम चाललंय, काय काम चाललंय. तिथल्या कॉन्ट्रॅक्टदारला पण आपण भेटू आणि तिथल्या कॉन्ट्रॅक्टदारला पण विचारू, बाबा तुला कुठल्या पद्धतीने काम करायला सांगितले ते पण आपण पाहू. काम हे होणं गरजेचं आहे. काम थांबले नाही पाहिजेत, पण चांगल्या क्वालिटीचं काम पाहिजे. बस झालं पैसे खाणं आता, आणि बस झालं पैसे वाटणं कॉन्ट्रॅक्टदारांनी पण. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.